बघा तुमचं इक्वेशन होतं जे स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज, त्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं होतं. बघा इक्वेशन लिहितो मी, y इक्वल टू a साइन ऑफ 2 पाय nt. ओके, वेअर a इज ऍम्प्लिट्यूड. हा तुमचा जो a आहे ना, a ला म्हणतात रिझल्टंट ऍम्प्लिट्यूड. याला काय म्हणायचं मित्रांनो, रिझल्टंट ऍम्प्लिट्यूड. जो कॅपिटल ए आहे त्याला म्हणायचं रिझल्टंट ऍम्प्लिट्यूड. आणि त्या ऍम्प्लिट्यूडची व्हॅल्यू जी आपण घेतली होती दॅट इज ए इज इक्वल टू, बघा ए इज इक्वल टू 2a. बघा तो जो कॅपिटल ए जो होता त्याच्यामध्ये कॅपिटल ए इज इक्वल टू 2a कॉस ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा, असं तुमचं इक्वेशन होतं. बरोबर आहे. 2a into cos of 2 pi x upon lambda, that is nothing but what, resultant amplitude. त्याला म्हणणार तुम्ही रिझल्टंट ऍम्प्लिट्यूड. तर हा ऍम्प्लिट्यूड तुमचा नोड आणि अँटीनोडला चेक करायचा आहे. म्हणजेच व्हेनेवर देयर इज अ मिनिमम डिस्प्लेसमेंट अँड व्हेनेवर देयर इज अ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजे कसं सांगतो तेव्हा, तर आपल्याला जी स्टेशनरी वेव्हज होती, बघा स्टेशनरी वेव्हज, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिली मी लिहितो कंडिशन फॉर नोड. इथं टायटल देतो कंडिशन फॉर नोड. लक्षात आलं, कंडिशन फॉर नोड म्हणून पहिले लिहितो कंडिशन फॉर नोड. ओके, बघा आता इथे लिहितो कंडिशन फॉर नोड. कंडिशन फॉर नोड म्हणजे नोडला, नोड कुठं कुठं फॉर्म होणार आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, कंडिशन फॉर नोड याचा अर्थ नोड कुठं कुठं किंवा किती डिस्टन्सवर आपल्याला फॉर्म होतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा आता कंडिशन फॉर नोड. तर कंडिशन फॉर नोड जर पाहिजे असेल तर तुम्हाला हा जो 2a इंटू कॉस ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा तो 0 घ्यावा लागतो. कंडिशन फॉर नोडला 2a into cos of 2 pi x upon lambda is equal to 0 लिहावं लागतं. एम्प्लिट्यूड तुमचा 0 होणार आहे. कंडिशन फॉर नोड मीन्स व्हॉट, एम्प्लिट्यूड तुमचा 0 होणार आहे. नोड म्हणजे तुम्हाला सांगितलंय, नोड आणि अँटीनोड पॉइंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत. बघा स्टेशनरी वेव्ह जी घेतलेली आहे ती आपण जी घेतली होती ती अशी घेतली होती व स्टेशनरी वेव्ह मध्ये लाईक दिस. हे दोन तुमचे रिजिड सपोर्ट होते, हे दोन तुमचे रिजिड सपोर्ट होते. तर हा नोड झाला, हा नोड झाला, हा नोड झाला. याला म्हणतात नोड, याला म्हणतात नोड, याला म्हणतात नोड. आणि हा जो मधला असतो, बघा हा जो मधला असतो, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जिथं ऑफर होते त्याला म्हणायचं अँटीनोड. आणि याला म्हणतात लूप. लूप्स आहेत तुमचे. ठीक आहे, ए फॉर अँटीनोड, एन फॉर नोड. तर त्यातलं कंडिशन फॉर नोड म्हणजेच तुम्हाला एन ला कंडिशन जी असणार, एन म्हणजे इथं असणार पॉईंट, इथं असणार पॉईंट, इथं असणार पॉईंट, इथं असणार पॉईंट, इथं. ठीक आहे, हे जे नोड्स आहेत तर तिथं तुम्हाला 0 घ्यायचा आहे. कंडिशन फॉर नोडला तुमचा जो अँप्लिट्यूड असणार 0. कारण बघा हे अँटीनोडला तुमचं मॅक्सिमम अँप्लिट्यूड, बघा हे जास्त आहे. अँटीनोड हा तुमचा मधला अँटीनोड, अँटीनोड, अँटीनोड. तर अँटीनोडला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं आणि नोडला काय असतं, 0 असतं. सो कंडिशन फॉर नोडला 2a पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. म्हणजे कॉस ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. हा जर 2a पलीकडे घेतला तर तो सुद्धा 0 होतो. कॉस ऑफ किती डिग्री इज 0, कॉस ऑफ किती डिग्री इज 0, तर तुम्हाला जी कॉसची व्हॅल्यू येते बघा, तुम्हाला माहित आहे कॉस 0 1 असते पण कॉस 90 तुमचा 0 असतो. लक्षात घ्या, कोण 0 असतो, कॉस 90. मग 90च्या पुढे परत ऍड करत जायचं. म्हणजे थोडक्यात सांगतो कुठं कुठं 0 असते सांगतो. कॉस ऑफ 90 इज इक्वल टू 0 इथं लिहितो बघा. कॉस ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0 इथं लिहितो. दॅट इज म्हणजे 0 अपॉन 2a ला 0 होणार. दॅट इज 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू कॉस ऑफ, हा डिग्री झाला तुमचा, हा डिग्री तुमचा 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2, देन 3 पाय बाय 2 आणि देन 5 पाय बाय 2 डॉट डॉट डॉट. हे असं तुमचं होणार बघा.
चालेल. कॉस ऑफ 90 डिग्रीला 0 तुमची व्हॅल्यू असते. हे तुमचं कॉस ऑफ 90 डिग्री 0. देन कॉस ऑफ 3π/2. व्हॉट इज 3π/2? 3π/2 म्हणजे 270 डिग्री. 270 डिग्रीला परत तुमचा काय असतोय? 0 असतोय. तर कॉस ऑफ किती डिग्री 0 क्वेश्चन विचारून घ्यायचा आणि 2πx/λ इज इक्वल टू काय लिहिणार? π/2 लिहिणार, 3π/2 लिहिणार आणि देन 5π/2 लिहिणार मित्रांनो. चालेल, ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर मग तुम्ही एक्स फाइंड आउट करायचा आहे. तर तो एक्स कसा फाइंड आउट होतो बघा. आता पहिलं आणि दुसरं इक्वेशन घ्यायचं आहे बघा. हे सॉरी, पहिला ह्याला कम्पेअर करायचं. तुम्ही ह्याला कम्पेअर केलं तर इथं लिहितो बघा, दॅट इज 2πx/λ इज इक्वल टू π/2. ठीक आहे. तर इथं एक्स तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल बघा, इथे लिहितो देअरफॉर एक्स इज इक्वल टू तुमचा येणार आहे बघा, इथं एक सोडवून देतो, इथं एक सोडून देतो आणि बाकीचे एकदमच लिहितो. तर इथून तुमचा एक्स जो असणार आहे तो एक्स असणार आहे π/2 इंटू याला λ/2π करणार. म्हणजे पाय गेले म्हणजेच λ/4 झालं. एक्स ची किंमत λ/4 झाली. एक्स ची किंमत काय झाली? λ/4. असंच तुम्ही पुढे जर गेला तर तुम्हाला 3λ/4 5λ/4 उत्तर येते. लक्षात घ्या. हे पहिलं ह्याच्या बरोबर, नंतर ह्याच्या बरोबर, नंतर ह्याच्या बरोबर कम्पेअर करायचं. लक्षात घ्या. काय करायचं? कम्पेअर करायचं. तर इथं तुम्हाला येणार आहे 3λ/4, इथं येणार आहे तुम्हाला 5λ/4 डॉट डॉट डॉट. लक्षात आलं? ही झाली एक्स ची व्हॅल्यू. आता एक्स ची व्हॅल्यू काय दाखवते तुम्हाला सांगतो मित्रांनो. व्हॉट इज मीन बाय एक्स? तर एक्स म्हणजेच द डिस्टन्स ऑफ फॉर्मेशन ऑफ नोड्स. λ/4 ला पहिला नोड फॉर्म होणार, नंतर 3λ/4 ला, नंतर 5λ/4 ला. असं आहे. द डिस्टन्स म्हणजे जिथं जिथं तुमचा नोड पॉइंट फाइंड आउट करायचा आहे ते आन्सर लक्षात घ्या. जिथं तुम्हाला नोड मिळणार आहे ते नोड म्हणजे किती अंतरावर मिळणार आहे? पहिला λ/4 ला, देन 3λ/4 ला, देन 5λ/4 ला तुम्हाला नोड मिळणार आहेत मित्रांनो. लक्षात आलं? ठीक आहे. तर हा पॉइंट झाला तुमचा. ह्याला जर जनरल फॉर्म मध्ये जर मला लिहायचं असेल तर मी असं लिहितो बघा. जनरल फॉर्म मध्ये x इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 2p-1 इंटू बघा 2p-1 इंटू तुमचा येणार आहे λ/4. वेअर इथे लिहितो बघा, वेअर p इज इक्वल टू, p ची व्हॅल्यू जी असणार आहे ती p ची व्हॅल्यू 1 2 3. इथं लिहिणार 1 2 3, इथे लिहिणार 1 2 3 डॉट डॉट डॉट. लक्षात आलं? हा जनरल फॉर्म आहे की जिथं तुम्हाला नोड मिळणार आहे. काय मिळणार आहे? नोड. आणि एक लक्षात घ्या, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स हा तुमचा λ/2 असतो. हे बघा, त्यातनं हे वजा करा तुम्ही. 3λ/4 मायनस λ/4 ते तुम्हाला व्हॅल्यू देणार आहे λ/2. तर इथं लिहितो बघा, पाहिजे तर हे कॅल्क्युलेशन इथं करून देतो. हा तुमचा λ/4 बघा, इथे लिहितो 3λ/4 मायनस तुमचा λ-4. इथं तुम्हाला नोड मिळणार आहे, इथं तुम्हाला नोड मिळणार आहे, इथं तुम्हाला नोड मिळणार आहे. तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स, बघा मी काय म्हणतोय, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स म्हणजे यातनं हे वजा करणार, यातनं हे वजा करणार, किती मिळते बघा, दॅट इज इक्वल टू 4 जाग्यावर 3λ मायनस λ काय येणार? 2λ येणार. म्हणजेच फायनली λ/2 येणार. तसं दुसरं हे मायनस हे घेतला तरी तुम्हाला काय मिळणार आहे? λ/2. तर इथे एक स्टेटमेंट लिहितो बघा, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह, the distance between two successive nodes is λ/2. पक्का म्हणजे पक्का ध्यानात ठेवा, दिस इज स्टार मार्क. दिस इज काय? स्टार मार्क. ठीक आहे. बघा परत एकदा जरासं रिपीट करतो. आपली जी स्टेशनरी वेव्हज फॉर्म होती ती म्हणजे ही अँटीनोड नोड, अँटीनोड नोड, अँटीनोड नोड. नोड इथं लिहिले म्हणजे नोड डायग्राम मध्ये इथं आहे बरं का. हे जे मधले पॉइंट आहेत ना, हे नोड आहे, हे नोड आहे, हे नोड आहे, म्हणजे जिथं मिनिमम डिस्प्लेसमेंट होणार आहे. एक लक्षात घ्या, नोडचं तर तुम्हाला डेफिनेशन द्यायचं असेल तर द मिनिमम डिस्प्लेसमेंट पक्का ध्यानात ठेवा. आणि अँटीनोड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. फिक्स म्हणजे फिक्स, नो चेंज एट ऑल. चालेल. हा तुमचा जो नोड आहे ते नोड याचा अर्थ मिनिमम डिस्प्लेसमेंट असतं. आणि मिनिमम डिस्प्लेसमेंट असतं म्हणून इथं 0 घेतलंय मित्रांनो. इथं लिहितो बघा, हे तुमचं 0 का? कारण इथं मिनिमम डिस्प्लेसमेंट, इथं लिहितो बघा मिनिमम डिस्प्लेसमेंट. मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच तुम्हाला ते 0 घ्यावं लागतं. चालेल. म्हणून तुमचा जो अँप्लिट्यूड होता हा तुमचा अँप्लिट्यूड होता मित्रांनो. इथे लिहिले बघा, ए इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड दॅट इज गिव्हन बाय 2a into cos of 2πx/λ.
हा नोड पॉईंट इथं लाईनीवर आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे ती व्हॅल्यू 0 दाखवायची. हे a इज इक्वल टू 0, a म्हणजे तुमचा हा अँप्लिट्यूड इज इक्वल टू 0 दाखवायचं. ही झाली पहिली स्टेप. आणि हे झाल्यानंतर दॅट इज cos ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. म्हणजे हा 2a जर इथं डिव्हिजनला गेला तर 0 अपॉन 2a 0च येणार आहे मित्रांनो. काय येणार आहे? 0 अपॉन 2a काय येणार आहे? 0च येणार आहे. फिक्स म्हणजे फिक्स. आणि आफ्टर दॅट कॉस ऑफ किती डिग्री 0 असं विचारायचं तुम्ही. काय म्हटलं मी? कॉस ऑफ किती डिग्री 0? तर कॉस ऑफ 90 डिग्री 0 असतो, म्हणून इथं तुम्ही 90 लिहायचं, म्हणजे π/2 लिहायचं. नंतर मग 3π/2 लिहायचं. 3π/2 ला सुद्धा तुमचं उत्तर 0 येते. ठीक आहे. याचा अर्थ हा झाला तुमचा अँगल. तर कॉस ऑफ किती डिग्री 0? तर 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू π/2 ला, 3π/2 ला, देन 5π/2 ला. ठीक आहे. आणि नंतर त्यातलं एकच फक्त मी इथं डिटेल मध्ये सोडवून दाखवलंय की तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळवायची आहे. हे आणि हे कम्पेअर करायचं इथं, आणि इथून तुम्ही x मिळवायचा आहे, आणि ते उत्तर आलेलं आहे λ/4. नंतर तुम्ही हे आणि हे घेतला, म्हणजे 3π/2 ला इक्वेट केला तुम्ही, हा जो 2πx अपॉन लॅम्बडा, तर तुम्हाला x व्हॅल्यू 3 λ/4 मिळणार आहे, नंतर 5 λ/4 मिळणार आहे. असं जसं सोडलंय तसं तुम्ही नंतर घेऊ शकताय, ते चेक करा तुम्ही. चालेल. आणि नंतर मग 2p - 1 इंटू λ/4 हा जनरल फॉर्म्युला लिहिला. बघा आता तुम्हाला ही λ/4 व्हॅल्यू काढून दाखवतो मी. p ची व्हॅल्यू इथं 1 टाका. बघा टाका 1 इथं. p ची व्हॅल्यू इथं 1 टाकला तर 2 इंटू 1 दॅट इज 2. 2 - 1 इज व्हॉट? अगेन 1. 1 इंटू λ/4 इज व्हॉट? λ/4. नंतर p ची व्हॅल्यू 2 टाकायचं. 2 टू जा 4. 2 टू जा 4. 4 - 1 3. 3 λ/4. असं ते येत राहणार. म्हणून हा जनरल फॉर्म झाला, वेअर द नोड पॉइंट्स आर ऑब्टेन. म्हणजेच तिथं मिनिमम डिस्प्लेसमेंट येणार आहे स्टेशनरी वेव्हचं, म्हणून त्याला म्हटलंय नोड. चालेल. हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट. आणि नंतर मग म्हणायचं द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड, म्हणजे ह्या नोड मधलं जे अंतर आहे ते λ/2. तर ते कसं फाइंड आउट केलं? ह्यातनं हे वजा केलं, नंतर ह्यातनं हे वजा केलं, आणि वजा केल्यानंतर तुम्हाला आन्सर λ/2 मिळालं. म्हणून म्हणायचं द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह. 2 सक्सेसिव्ह म्हणजे 2 लगतचे नोड. हा नोड आणि हा नोड. नोड बरेच आहेत तिथे. हे नोड, हे नोड. 2 लगेचचं पाहिजे, जवळचं पाहिजे, ऍडजस्टंटचं पाहिजे, लागून पाहिजे, त्याला म्हणायचं ऍडजस्टंट किंवा सक्सेसिव्ह इज λ/2. ओके. राईट डाऊन लिहून घ्या. बघा फिजिक्सचा पार्ट पुढचा. मागच्या वेळेस आपण स्टेशनरी वेव्हचं डेरिव्हेशन घेतलं होतं, फक्त त्याला पुढे कंटिन्यू केलं. इम्पॉर्टंट पार्ट, इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट टॉपिक. पाहिजे तर लिहा. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज जे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज इज y इक्वल. ठीक आहे. आता अजून एक पॉईंट राहिलेला आहे. कंडिशन फॉर जसा नोड घेतला तसा अँटी नोड घेणार आहे मित्रांनो. तर इथे लिहून घ्या. तुमचं तुम्ही सोडता येते का बघा. चला. कंडिशन फॉर अँटी नोड
कंडिशन फॉर अँटीनोड. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये दिल्या ए, कॅपिटल ए. डायग्राम पण दाखवले बरं का, परत तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे मित्रांनो. कंडिशन फॉर अँटीनोड. मग अँटीनोडला काय करायचं सांगतो. बघा, कंडिशन फॉर अँटीनोडला तुमचं आता कसं, हा 2a इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इक्वल 0 आला, म्हणजे तिथं अँप्लिट्यूड तुमचं 0 आलेलं आहे. ठीक आहे, हे a ची किंमत 0, इथं अँप्लिट्यूड नाही आहे. अँप्लिट्यूड म्हणजे माहित आहे मित्रांनो तुम्हाला, द डिस्टन्स फ्रॉम द मीन टू एक्स्ट्रीम. बघा, मीन टू एक्स्ट्रीम हा पार्ट तुमचा अँप्लिट्यूड दाखवतो बघा, इथून ते इथवर, दॅट इज अँप्लिट्यूड. म्हणजे इथला ए म्हणजे अँप्लिट्यूड लिहिलाय बरं का मित्रांनो. पण तुमचा अँप्लिट्यूड याचा अर्थ काय, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजे असं पार्टिकल असा व्हायब्रेट होतोय म्हणून असं इथून ते इथं. ऑसोलेशन जर असतं तर असं, म्हणजे असं जर हॉरिझॉन्टली असतं तर पेंडुलम जर घेतला तर इथून ते इथं हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. तसं इथून ते इथं हा खाली परत जाणार आहे, पण मीन पासून एक्स्ट्रीम जो आहे त्याला म्हणायचं अँप्लिट्यूड. ठीक आहे, तर ती अँप्लिट्यूडची व्हॅल्यू तुमची जास्त यायला पाहिजे. याचा अर्थ तुमचा अँप्लिट्यूड जो येणार आहे तो येणार आहे सांगतो, दॅट इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 2a. तर येतो बघा, प्लस ही कंडिशन आहे, फिक्स म्हणजे फिक्स. प्लस ऑर मायनस 2a म्हणजे काय, वरती गेल्यावर 2a आणि खाली गेल्यावर मायनस 2a असं होणार आहे. का सांगतो, बिकॉज बघा, हे कॉसची व्हॅल्यू जास्तीत जास्त 1 असते, माहिती आहे ना तुम्हाला. कोसाइन फंक्शन म्हणा, साइन फंक्शन म्हणा, तर कोसाइन फंक्शन किंवा साइन फंक्शनची जी व्हॅल्यू असते ती मॅक्सिमम किती असते, 1 असते. मग इथं जर मी तुम्हाला बघा, हे अँप्लिट्यूड मी प्लस ऑर मायनस 2a लिहिलंय, कारण इथं जर तुम्ही मला मी 1 घ्यायचं म्हटलं, कारण मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे, तर हे जर 1 घेतलं तर 2a इंटू 1 काय होणार आहे, 2a. लक्षात घ्या, हे व्हॅल्यू तुमचं 1 होणार आहे, कारण तुम्हाला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंत घेणार. याचा अर्थ कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू म्हणजे कोसाइन फंक्शन हे 1 असणार आहे किंवा -1 असणार आहे, कारण एक अपवर्डला आणि एक डाऊनवर्डला, म्हणून मायनस. तसं मॅक्सिमम व्हॅल्यू 1. याचा अर्थ हे सगळं उत्तर जर 1 झालं तर 2a इंटू 1 काय असणार, 2a. म्हणून इथं लिहिलंय मी 2a, आणि त्याला प्लस ऑर मायनस म्हणजेच एक अपवर्ड आणि एक डाऊनवर्ड पोझिशन. लक्षात घ्या, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जसं इथून वरती जात आहे तसं तुमचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट मिळालं, तसं इथून खालती पण जात आहे म्हणजे हे मिनिमम. ठीक आहे, म्हणजे मिनिमम म्हणजे ते मॅक्सिममच आहे, फक्त निगेटिव्ह साईडला आहे. होय, नाहीतर आणि म्हणणार नोडला मिनिमम डिस्प्लेसमेंट दॅट इज 0, म्हणजे हा पॉईंट, हा 0, हा 0, हा 0. हे वरती प्लस 2a, हे जास्तीत जास्त 2a आणि इकडे -2a. लक्षात घ्या, 2a आणि -2a. ओके, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून ए ची किंमत प्लस ऑर मायनस 2a लिहिले, दॅट इज इथे लिहिणार, दॅट इज बघा, दॅट इज ए ची किंमत प्लस ऑर मायनस 2a, दॅट इज इथे लिहिणार कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. ठीक आहे, ही व्हॅल्यू तुमची जी आहे बघा, ही व्हॅल्यू जी तुमची 2a येणार आहे ती येणार, याचा अर्थ बघा, ही 2a येणार, याचा अर्थ हे 1 असणार आहे किंवा -1 असणार आहे, ते मी लिहिलं. म्हणजेच आता विचारायचं कॉस ऑफ किती डिग्री इज 1 बाबा, किंवा -1. ठीक आहे, सांगा कॉस ऑफ किती डिग्री 0 माहित आहे तुम्हाला, कॉस ऑफ किती डिग्री इज 1, तर 1 पाहिजे किंवा -1 व्हॅल्यू पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर कॉसची व्हॅल्यू तुमची 2πx ची व्हॅल्यू जी आहे तुम्हाला माहित आहे, कॉस 0 इज 1, सुरुवात होते कॉस 0 न. याचा अर्थ इथे लिहितो बघा, दॅट इज 2πx अपॉन लॅम्बडा दॅट इज इक्वल टू कॉस ऑफ 0 इज 1, म्हणजे इथे 0 येणार. ठीक आहे, नंतर कॉस ऑफ 1 इट इज -1, म्हणजेच कॉस ऑफ पाय येणार. म्हणजेच काय येणार मित्रांनो, कॉस ऑफ पाय येणार. हे झालं दुसरं. नंतर येणार आहे कॉस ऑफ बघा 0 येणार, 2π येणार. ठीक आहे, पाय नंतर 2π येणार, नंतर 3π येणार, डॉट डॉट डॉट. तुम्ही व्हॅल्यू जर फाइंड आउट केला तर ह्याला तुम्हाला 1 देते, याला -1 देते, याला 1 देते, याला -1 देते व्हॅल्यू. लक्षात घ्या, आणि इथून तुम्ही आता x मिळवायचा आहे. म्हणजे पहिलं जर मी इथून घेतलं तर देअरफॉर x इज इक्वल टू, ठीक आहे, तुम्ही x काय होणार बघा, हे जर तुम्ही x 0 अपॉन 2π अपॉन लॅम्बडा केला तर उत्तर 0 येणार आहे. म्हणजे असं सोडवायचं आहे ते. आता मी परत सोडवत नाही, याप्रमाणे सोडवायचं आहे. म्हणजे हे ह्याला कम्पेअर करायचं, हे आणि हे. पहिल्यांदा ही व्हॅल्यू घ्यायची, नंतर ही व्हॅल्यू घ्यायची, आणि तुम्ही x ची व्हॅल्यू मिळवायची आहे. मनातल्या मनात केलं तरी चालेल बघा. x ची व्हॅल्यू 0, आता x पाहिजे इथं म्हटल्यावर काय, हे पाय कॅन्सल होणार, आणि हे लॅम्बडा इकडे जाणार, हे 2 खाली जाणार, म्हणजे तिथे येणार λ/2.
म्हणजेच काय येणार λ/2. नंतर हे आणि हे कम्पेअर केल्यावर इथला 2π कॅन्सल होणार, म्हणजे x तुमचा येणार आहे लॅम्बडा. ठीक आहे, डॉट 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 अशा तुमच्या व्हॅल्यूज येणार आहेत. ठीक आहे, तर पहिली व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे, नंतर λ/2 आहे, नंतर लॅम्बडा आहे, नंतर तुम्ही 3 λ/2 लिहू शकता पाहिजे तर. इथं लिहितो बघा 3 λ/2 आणि डॉट डॉट डॉट. चालेल, म्हणजे ह्या पॉइंटला तुम्हाला अँटी नोड मिळणार आहे. हे x म्हणजे काय, ह्या पॉइंटला तुम्हाला अँटी नोड मिळणार आहे. आणि द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड्स, म्हणजे ह्यातलं आणि ह्यातलं डिस्टन्स पाहिजे असेल तर ह्यातली वजाबाकी करायची. λ/2 - 0 इज λ/2. नंतर ह्यातनं हे वजा केलं तर λ/2 ते येणार आहे फिक्स, म्हणजे फिक्स. चालेल, तर त्याचा जनरल फॉर्म्युला आता लिहितो, दॅट इज देअरफॉर x इज इक्वल टू, बघा देअरफॉर x इज इक्वल टू त्याचा जनरल फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज λp/2. काय लिहिणार आहे मी, λp/2 व्हेअर, इथे लिहितो बघा व्हेअर p इज इक्वल टू 0, कारण पहिले 0 व्हॅल्यू आहे म्हणजे p ची व्हॅल्यू 0 टाकणार, हे उत्तर येणार. नंतर p ची व्हॅल्यू 1 टाकतो बघा, 1 टाकल्यावर नंतर 1 × λ म्हणजेच λ/2. नंतर 2 टाकतो बघा, 2 λ/2 म्हणजे 2 2 कॅन्सल झालं म्हणजे लॅम्बडा आलं, डॉट 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 असं येणार आहे. ओके, आणि जनरल फॉर्म मी लिहिलेला आहे, दॅट इज λ/p2 ला बघा, λ/p2 ला p/2 ला तुमचा काय मिळणार आहे, अँटी नोड मिळणार आहे. द डिस्टन्स बिटवीन, शेवटचा पॉइंट जो आहे, द डिस्टन्स बिटवीन, इथे लिहितो बघा, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह, बघा द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड्स, ठीक आहे, टू सक्सेसिव्ह अँटी नोड्स इज λ/2. बघा, ह्यातनं हे वजा केलं λ/2, ह्यातनं हे वजा केलं λ/2, ह्यातनं हे वजा केलं. नेक्स्ट मायनस प्रिव्हियस, जसा तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन घेता तसं नेक्स्ट मायनस प्रिव्हियस, नेक्स्ट मायनस प्रिव्हियस, नेक्स्ट मायनस प्रिव्हियस इज किती असणार आहे, λ/2. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड्स इज λ/2. काय येणार आहे, λ/2. राईट डाऊन ल्या. अशा प्रकारे हा पाठ झालेला आहे. बघा, तुम्हाला विचारतात ऑब्टेन एन इक्वेशन फॉर फॉर्मेशन ऑफ ए स्टेशनरी वेव्स अँड हेन्स फाइंड द कंडिशन फॉर नोड्स अँड अँटी नोड्स. हेन्स फाइंड जर म्हटलं कंडिशन फॉर नोड्स, तर अजून जरा पुढे जायचं, म्हणजे बिग क्वेश्चन तयार होईल. आणि नुसता फक्त तुम्हाला स्टेशनरी वेव्हचं जर इक्वेशन मिळवायचं असेल तर तिथंच पर्यंत येऊन थांबायचं, म्हणजे इथंपर्यंत. आणि कंडिशन फॉर अँटी नोड्स नोड्स विचारलं त्याच्या पुढं तर हे सॉल्व्ह करायचं. घ्या, लिहून घ्या. झालं का बघा. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट पॉइंट घेऊया. मध्ये काही डेफिनेशन आहे. पहिले हे जे आता स्टेशनरी वेव्स फॉर्म झाले त्याच्यावर काही प्रॉपर्टीज आहेत ते तुम्ही करू शकता. ठीक आहे,
नंतर हार्मोनिक्स आहे, ओव्हरटोन्स आहे, ते मी डायग्राम मध्येच पहिले घेतो म्हणजे तुम्हाला डेफिनेशन करायला बरं पडेल. चालेल, ठीक आहे. तर पुढचा पॉइंट एक घ्या, व्हायब्रेशन्स ऑफ ए एअर कॉलम इन पाईप क्लोज ॲट वन एंड. व्हेरी आयएमपी पार्ट आहे मित्रांनो. घ्या, लिहितो बघा. कंडिशन फॉर सॉरी आयएमपी म्हणा, वरती क्वेश्चन लिहा आयएमपी लिहा. त्याच्यामध्ये व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड लिहा. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम, vibrations of air column, the vibrations of air column in a pipe close at one end, in a pipe close at one end, pipe close at one end, underline करा, pipe close at one end किंवा ओपन ऍट वन एंड जरी म्हटलं तरी चालेल. बघा मी काय म्हणतो, किंवा और ब्रॅकेट मध्ये लिहितो ओपन ऍट वन एंड, दोन्ही एकच. क्लोज ऍट वन एंड, ठीक आहे. अशी जर पाईप असेल तर एका ठिकाणी क्लोज झाली तर दुसऱ्या टाईपला ओपन होणार. ओपन ऍट वन एंड, एका एंडला क्लोज, याचाच अर्थ ओपन ऍट वन एंड. तुम्हाला विचारताना असंच म्हणा मोस्टली, क्लोज ऍट वन एंड. पाईप ज्यावेळेस क्लोज असते एका एंडला त्यावेळेस तुम्हाला व्हायब्रेशन बघायचे. बॉटल चालतंय, बॉटल लगेच सांगितलं बघा. बॉटलचं एक इथं पण टोपण लावायच्या अगोदर बरं का, म्हणजे टोपण लावायचं नाही. बॉटल जर घेतला तर त्यातलं टोपण, आता हे जर मार्कर आहे हे ओपन केलं की बघा, याला म्हणायचं क्लोज ऍट वन एंड. हे क्लोज पार्ट आहे आणि हा ओपन पार्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हे मार्करचं उदाहरण जर दिलं तर हा झाला क्लोज पार्ट आणि हा झाला ओपन पार्ट. इथं हॉलो पार्ट आहे. काय आहे? हॉलो पार्ट. पाईप म्हणजे हॉलो पार्ट. आणि ह्या हॉलो पार्ट मध्ये तुमचे व्हायब्रेशन्स तयार होणार मित्रांनो. व्हायब्रेशन, आता तुम्ही म्हणणार सर कसं व्हायब्रेशन तयार होणार? तर एक लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. या बाजूला एअर आहे. काय आहे? एअर. एअरचे व्हायब्रेशन त्याच्यामध्ये जाणार आहेत. म्हणजे कसं, एखादा ट्युनिंग फोर्क जर तुम्ही घेतला आणि व्हायब्रेट केला तर त्याच्यामुळे तुम्हाला इथं एअर कॉलम मध्ये व्हायब्रेशन, म्हणजे व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम म्हणजे काय, इथं व्हायब्रेशन्स तयार होणार आहेत. म्हणजेच इथं स्टेशनरी वेव्ह तयार होते. काय तयार होते? स्टेशनरी वेव्ह तयार होते तुमचे, म्हणजेच अँटीनोड नोड्स तयार होतात. ठीक आहे. हा जर कॉलम असेल म्हणजेच तुमची पाईप असेल, ठीक आहे, तर ह्या पाईप मध्ये तुमचे आतमध्ये व्हायब्रेशन तयार होतात. म्हणजे एअर ज्यावेळेस आता इथं एअर आहे, हे ओपन आहे. एअर असल्यामुळे काय होतात, तुम्ही ज्यावेळेस ट्युनिंग फोर्क घेता आणि त्याला व्हायब्रेट करून असं धरता, फक्त व्हायब्रेट करून धरायचं, तर त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशनमुळे इथं एअर ती काय जाणार, ह्या हॉलो पाईप मध्ये जाणार आणि तिथं नोड आणि अँटीनोड तयार होणार. म्हणजे मगाशी जसं स्ट्रेचड स्ट्रिंग घेतलं होतं मी, आपण फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी मध्ये दोरी घेतली होती, तशी दोरीच्या ऐवजी एअर असणार आहे. एअरचे कॉलम, एअरचे व्हायब्रेशन, एअर मुळे तयार होणारे व्हायब्रेशन ह्या पाईप मध्ये असणार आहेत. पाईप क्लोज ॲट वन एंड, लक्षात घ्या. आणि ते व्हायब्रेशन येण्यासाठी तुम्हाला ट्युनिंग फोर्क घ्यावा लागतो, तो व्हायब्रेट करावा लागतो इथं, आणि व्हायब्रेट केल्यामुळे इथं व्हायब्रेशन तयार होतात की जे स्टेशनरी वेव्ह फॉर्म तयार करतात. म्हणजे तुम्हाला नोड आणि अँटीनोड तयार होतो. तर तो कसा तयार होतो त्यातला पहिलं घ्या, एक डायग्राम दाखवतो. त्या डायग्राम वरून क्लिअर होईल तुम्हाला. तर पहिली डायग्राम दाखवतो बघा. ठीक आहे,
हे बघा असं आहे. 3 डायग्राम मी टोटल दाखवणार आहे. एकदम सोपा आहे. एक डायग्राम जमलं की तुम्हाला इक्वेशन पण जमणार आहे, ते पण सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघा ही पहिला तुमचा जो आहे तो पाईप दाखवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन जे तयार होणार ते असं तयार होणार आहे बघा, लाईक दिस. बघा हे तुमचं व्हायब्रेशन एअर, ठीक आहे. इथं नोड फॉर्म तयार होतो आणि इथं अँटी नोड तयार होतो. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी क्लोज पार्ट आहे बघा, इथं म्हणतात क्लोज ऍट वन एंड. ही जी पाईप आहे त्याला म्हणायचं क्लोज ऍट वन एंड. इथं क्लोज आहे बघा, ही पाईप आहे तुमची अशी, आणि ही इथं क्लोज झाली आहे आणि इथं ओपन आहे बघा, ही झाली क्लोज पॉइंट. इथं लिहितो पाहिजे तर, याला म्हणायचं क्लोज आणि ह्याला म्हणायचं ओपन. हा झाला ओपन पार्ट. ही पाईप तुमची ओपन ठेवलेली आहे आणि इथं क्लोज ठेवलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. आता हे क्लोज झाल्यामुळं तुमचा क्लोज पॉइंटला नोड तयार होतो. ऑलवेज लक्षात ठेवा, ऑलवेज 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 म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, क्लोज जो एंड असतो त्या ठिकाणी तुमचा नोड तयार होतो मित्रांनो. काय तयार होतो? नोड म्हणजेच मिनिमम डिस्प्लेसमेंट तयार होतं. त्याला जागा मिळत नाही, जाऊन थडकता येतं म्हणजे नोड तयार झाला. आणि इकडे ओपन असल्यामुळं हे पार्टिकल, असं पार्टिकल म्हणण्यापेक्षा एअर पार्टिकल्स म्हणतो, एअरचे व्हायब्रेशन हे असे म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, आणि इथं तुमचा मिनिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजेच ओपन एंडला ऑलवेज अँटी नोड मिळणार आणि क्लोज एंडला तुम्हाला काय मिळणार आहे? नोड मिळणार आहे मित्रांनो. काय मिळणार आहे? नोड. पक्का म्हणजे पक्का ध्यानात ठेवा. लक्षात आलं? ठीक आहे. तर ही डायग्राम जी आहे ती सुरुवातीची डायग्राम आहे. अशा मी 3 डायग्राम ड्रॉ करणार आहे. लक्षात आलं? आणि 3 डायग्राम वरनं तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळवायची आहे. काय मिळवायची आहे? फ्रिक्वेन्सी. इथं जे तुमचे व्हायब्रेशन्स तयार होतात त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळवायची आहे. तर ही पहिली डायग्राम आहे. या पहिल्या डायग्रामचं मी आन्सर जे आहे ना ते इथंच लिहितो, नंतर दुसऱ्या डायग्रामचं इथं आन्सर लिहितो, तिसरं तुम्हाला देतो. चालेल? ठीक आहे. तर आता बघा, हे तुमचं सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे की ज्याच्यामध्ये तुमचा वन नोड फॉर्म तयार झालेला आहे. ठीक आहे. तर इथं वरती पाहिजे तर दाखवतो मी ट्युनिंग फोर्क, इथं फक्त एक दाखवतो ट्युनिंग फोर्क. ठीक आहे, पुस्तकाप्रमाणे इथं असं ट्युनिंग फोर्क दाखवलंय. तुम्हाला माहित आहे हे नोड कसं तयार झालं? तर ट्युनिंग फोर्क मुळे तयार झालंय. तर तो ट्युनिंग फोर्क इथं दाखवतो असा, लाईक दिस. हा तुमचा ट्युनिंग फोर्क. हा इथं जवळ आणला की इथं तुमचे काय तयार होतात? काय तयार होतात? व्हायब्रेशन्स तयार होतात, की जिथं इथं अँटी नोड तयार होणार आहे आणि इथं नोड तयार होणार आहे. चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे इथं कॅपिटल एल जो आहे तो असा लिहितो बघा, कॅपिटल एल, लेंथ ऑफ द एअर कॉलम. इथं लिहितो लेंथ ऑफ द एअर कॉलम. ठीक आहे. तर हा तुमचा लेंथ ऑफ द एअर कॉलम हा तुमचा जो असणार आहे तो तुमचा असणार आहे L/4. काय असणार आहे? L/4. ठीक आहे. मी आता लिहितो बघा, तो कॅपिटल एल न त्यानं नाव दिलेलं आहे. पुस्तकाप्रमाणे देतो म्हणजे तुम्हाला बरं पडत. पुस्तकाप्रमाणे इथं तुमचा जो कॅपिटल एल असणार आहे दॅट इज इक्वल टू λ/4. काय असणार आहे? λ/4. आणि ही कॅपिटल एल जी आहे ती म्हणजेच लेंथ ऑफ द एअर कॉलम. आता हे λ/4 कसं मिळवलंय सांगतो. कसं मिळवलंय सांगतो. हे बघा कसं मिळवलंय सांगतो. इथं तुमचं नोड टू नोड माहित आहे ना, नोड टू नोड जे डिस्टन्स असतं, नोड टू नोड, इथं एक नोड आहे, इथं एक नोड आहे. तर डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड किती असतं? λ/2 असतं. हे मगाशी बघितलं आहे. डेफिनेशन म्हणजे त्या डेरिव्हेशन मध्ये इथून ते इथं नोड फॉर्म होणार म्हणजे ते डिस्टन्स असणार λ/2. आता ह्याच्यामध्ये एक अँटी नोड येणार, हे तुमचं ए येणार. म्हणजे इथून ते हे जे अंतर आहे ना त्याच्या निम्म होणार λ/2 च्या निम्म. काय होणार? λ/4 तयार होणार. बघा शॉर्ट मध्ये एकदम डायग्राम दाखवलेली आहे. हे जे डिस्टन्स आहे हे तुमचे नोड जर तयार झाले तर इथं जर नोड तुमचा तयार होत असेल तर मध्ये तुम्हाला अँटी नोड दिसणार आहे मध्ये एकदम, म्हणजे λ/2 च्या निम्म होणार. ते λ/2 च्या निम्म म्हणजे किती होणार? λ/4 होणार. किती होणार? λ/2. द डिस्टन्स बिटवीन नोड अँड ऍडजसंट अँटी नोड म्हणणार त्याला, जवळचा अँटी नोड. इथं नोड आहे, इथं नोड आहे, त्या नोड मधलं अंतर हे λ/2 तुम्हाला माहितच आहे, फिक्स λ/2 हे तुमचं फिक्स असतं. पण त्याच्या निम्म केलं की ते काय होतं? λ/4 होतं. काय होतं? λ/4. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे इथं मी λ/, बघा नोड आणि अँटी नोड, इथं जसं नोड टू अँटी नोड λ/4 घेतला, हे फिक्स आहे. हे तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह जो आहे तो, म्हणजेच मगाशी मी डेरिव्हेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह तो पॉईंट तुम्ही जरासं करा. प्रॉपर्टीज ऑफ की ज्याच्यामध्ये द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड किंवा अँटी नोड्स हे λ/2 आपण पाहिलेलंच आहे. मगाशी इथं पण λ/2 आलतं बघा आणि इथं पण λ/2 मी लिहिलं होतं सगळं डिस्टन्स बिटवीन. मग ते नोड टू नोड किंवा अँटी नोड टू अँटी नोड,
पण नोड आणि अँटीनोड म्हटलं, नोड आणि जवळचा अँटीनोड म्हटलं तर ते त्याच्या निम्म करायचं म्हणजे लॅम्बडा बाय 4 होते. काय होते? लॅम्बडा बाय 4 होते. त्यामुळे इथे एल काय घेतला मी? लॅम्बडा बाय 4. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करून घ्या जरा.